रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. तर थँक्यू सो मच रक्षा प्रवीण सर. पुन्हा एकदा सर्व तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. हा मॅच पाहायला मिळेल. खरं तर एका साईडला संघ नव तरुण भाताना त्याला फाईट करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकोर्ली या दोन संघांदरम्यान ही तुम्हाला मॅच पाहायला मिळेल, जिथे टॉस जिंकल्या सर्वप्रथम भातान टीमनं आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला अकोले टीमला. सलामीची जोडी खेळपट्टीवरती कर्मवीर आणि धर्मवीर असे दोन सलामीर तुम्हाला पाहायला मिळतील. फलंदाज अनंता भोपी आणि नितीन धर्नेकर ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. 4 षटकांची मॅच. पहिला पूर्वार्ध जिथे टार्गेट सेट करायचं अकोले टीमला. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल. पहिला मुख्य गोलंदाज अलंकार भोईर हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. दोन्ही टीमला आमच्या कॉमेंट्री डिपार्टमेंटच्या माध्यमातून खूप सारे शुभेच्छा. यातून जो संघ जिंकेल तो थेट सुपर 12 मध्ये आजच्या दिवस रात्रमध्ये तो संघ दाखल होईल आणि त्याच्यासाठी हा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज अनंता भोपी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. मॅचला करूया सुरुवात. पहिलाच बॉल. गोलंदाज तयार. अलंकार भोईर हा पहिला गोलंदाज भातन टीमचा पाहायला मिळतं. पहिलाच बॉल. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. अगदी ओरपीटचा बॉल. जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केला ना सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि पहिलाच बॉल तुम्हाला निर्धा पाहायला मिळतं. मॅन्डेटरी पॉवर सर्कल षटक आहे. पॉवर सर्कल षटक म्हटलं तर सर्कलच्या बाहेर अवघ्या 2 क्षेत्ररक्षक असतात आणि त्याच्या उचित चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये गोलंदाज अलंकार भोईरला करावी लागेल. पुलटास बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आलं नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉल वरती धावा कंप्लीट केल्या. 2-2च्या मदतीनं वैयक्तिकानं संघाचं अकाउंट हे ओपन केलं फलंदाज अनंता भोपीनं. 4 षटकांची मॅच त्याच्यामुळं 8 प्रॅक्टिस साठी रेफर घेतला. बॅटिंग टीम हा रिव्ह्यू ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. एकविरा इव्हेंट ही वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना क्वालिटी विथ क्लॅरिटी सातत्यानं या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहिली आणि तीच वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना ऑफिशियल तिसरे अंपायर सुनील तांडे सर यांचा इशारा आला की फेर डिलिव्हरी. या बॉलवरती धावाल्या 2. संघ 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिला पॉवर प्लेचा षटक फेकत असताना गोलंदाज अलंकार भोईर हा पहिला मुख्य ट्रम्प कार्ड. समोर अनंता. लेटकट खेळण्याचा प्रयत्न. लाईन खराब. पंचांचा इशारा की इट इज वाईट. अवंतर धावी जोडली जाते आणि अवंतर धावेनं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकावरती टोटल धावा पाहिल्या तर संघ 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. मागील 2 बॉल मध्ये चांगली लेन्स चांगली लाईन पाहिली. त्याच्यात थोडासा लाईन मधून भटकला गोलंदाज अलंकार भोईर. इथे यू मिस आय वेल डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय ट्रिपल अचित फलंदाज बाद. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना अकोली टीमला फलंदाज अनंता भोपी बॅक टू द पवेलियन.
पण याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना हा गोलंदाज पातन टीमसाठी पातन संघाचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 89 धावा चेस केल्या त्याच्यामुळे पहिल्याच पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना अकोली टीमला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल आणि ते टार्गेट सेट करत असताना आता अडचणी निर्माण करतोय गोलंदाज अलंकार भोईर मागील 3 बॉलमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि एक धक्का बॅटिंग करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकोली टीमला दिलाय समोर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फलंदाज स्वप्नील शेळके हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल गोलंदाज तयार वेगवान बॉल 50 वेग या बॉल वरती पाहायला मिळाला आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो पहिल्याच ओव्हर मध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी सध्या या मॅच मध्ये गोलंदाज अलंकार भोईरचे पाहतोय याच दरम्यान आपण पाहू शकाल पियुष आणि प्रियश केबल नेटवर्कचे सर्व सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय संतोष शेठ मस्कर यांचं या ठिकाणी शुभागमन आणि वेलकम आपलं स्वागत केलंय चौकारानं बॉल जाईल सीमा रेषा पार चौकार अंदाज स्वप्नील शिलकेच्या बॅटमधून 4 धावेनं संघ पुढे सरकला धाव पुस्तकावरती टोटल धावा पाहिल्या तर संघ 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला पुलटास बॉल लांबने कार्पेटना फटका एक्झिक्यूट केला क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगल धावेला प्राधान्य शेवटच्या अंतिम बॉलवरती आले सिंगल पहिल्या षटकाचे खेळ झाले समाप्त आणि पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी दमदार गोलंदाजी अलंकार भोईरने केल्यानं धावा खर्च केल्या 8 हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या ओव्हरमध्ये अगदी चांगली गोलंदाजी सध्या अलंकार भोईरची पाहिल्या मात्र येणाऱ्या 18 बॉलमध्ये आता चांगली फलंदाजी करावी लागेल स्टार्ट थोडस स्लोवर गतीचा मिलाला बॅटिंग करत असताना अकोली टीमला सध्या खेळपट्टीवरती फलंदाज तुम्हाला नितीन धर्नेकर आणि स्वप्नील शेळके ही जोडी तुम्ही सध्या खेळपट्टीवरती पाहता बॉलिंग ट्रॅकवरती दुसरा गोलंदाज संदेश भोईर हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय सुरुवात अगदी भरपूर चांगली सध्या गोलंदाजी करत असताना पातन टीमची टॉस जिंकला संघ नायकानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयावरती सध्या तरी ठाम गोलंदाजी केल्या पहिल्याच ओव्हरमध्ये अलंकार भोईरनं आता प्रतिप्रहार करावा लागेल बॅटिंग करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकोले टीमला समोर फलंदाज पाहिलं तर स्वप्नील शेळके हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये पहिला बॉल ड्राईव्ह केला हलक्या हातांना ऑनसाईडला क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगल धावेला प्राधान्य 1च्या मदतीनं संघ पुढे सरकल्या धाव पुस्तकावरती टोटल धावा पाहिला तर संघ 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज तुम्ही नितीन धर्नेकरला पाहता मागील मॅच मध्ये अगदी दमदार खेळ नितीनचं होतं आता त्याच खेळीची पुनरावृत्ती पुन्हा एकदा या मॅच मध्ये खरं तर अकोली टीम साठी करावी लागेल पहिला बॉल यस वाईट अतिरिक्त धावी जोडली जाताना अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरकला संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला तो मात्र 10 या आकड्यावरती षटक क्रमांक दुसरं मार्गासह एका साईडनं आक्रमण होणं देखील तेवढंच गरजेचं राहील गावदेवी अकोली टीमसाठी पुन्हा एकदा लाईन मधून भटकला गोलंदाज संदेश भोईर सलगचा पाहिलं तर हा दुसरा बॉल वाईट फेकला आवंत धाब्याचा भरणं सध्या अकोली संघाच्या अकाउंट मध्ये केलं जातं आणि संघ 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला योग्य लाईन योग्य दिशा गोलंदाजी करावी लागेल ज्या रीतीनं अलंकार भोईरनं पहिला षटक फेकलं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना गोलंदाजी करावी लागेल इथे लेंथ लाईन चांगली आहे अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हरी केला आणि हा तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळतं धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला नितीन धर्नेकर एक विस्फोटक फलंदाज आणि त्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा धरून बसलाय सध्या अकोली संघ त्या अपेक्षेला भरणं द्यावं लागेल शेवटपर्यंत चांगलं खेळपट्टीवरती
फलंदाज नितीन धर्नेकरला करावा लागेल. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार संदेश भोईर हा दुसरा ट्रम कार्ड. भातन टीमचा गोलंदाज प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची एज घेत असताना मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल दाब्याला प्राधान्य. पण सिंगल दाबलला प्राधान्य दिलं जातं याचं कारण असं की गोलंदाजी अगदी ताकदवर करतोय सध्या या मॅच मध्ये बातन संघ आणि त्याच्या कारणाचं सध्या लो स्कोर तुम्हाला धाव पुस्तकावरती पाहायला मिळतं. संघ 1 ने पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आक्रमण करावा लागेल. पुलटास बॉल इथे कॅच ड्रॉप जीवनदान फलंदाज स्वप्नील शेळकेला मिळेल पुन्हा एकदा सिंगल बॅटिंग करत असताना अकोली टीमला 1 धावेनं संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. पण या षटकाचा विचार केला 2 वाईट फेकल्या आणि त्याच्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी सध्या संदेश भोईरची या मॅच मध्ये पाहायला मिळतं. 4 बॉल मध्ये 5 खर्च केला. समोर फलंदाज पाहिलं तर एक ताकद फलंदाज विस्फोटक फलंदाज नितीन दर्नेकर. पुन्हा एकदा लाईन करा अवांतर धावा तब्बल या ओव्हरचा विचार केला तर 3 अवांतर धावा खर्च केल्या गोलंदाज संदेश भोईरनं आणि संघ जाऊन पोहोचला तो मात्र 14 या आकड्यावरती. मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा करतोय सध्या अकोली संघ. मोठे फटके हे खूप काही महत्वाचे राहतील. एक चांगले टार्गेट सेट करायचे ना तर तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू आबेमध्ये यष्टीरक्षकाने केली आहे चुकी. जीवनदान दिलं ओव्हर थ्रो. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगल धाबेला प्राधान्य. 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. जीवनदान देणं म्हटलं तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं आणि तेच केलं या मॅच मध्ये बातन टीमनं. चला नेक्स्ट मॅच निर्मल एंटरप्राइजेस 11 विचुंबे संघाचे संघनायक आणि तिरंगा 11 शिवकर संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. आमचे वासुदेव शेळके साहेब आकुर्ली, प्रदीप धर्नेकर साहेब, विजय धर्नेकर साहेब आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. 2 षटकांचं खेळ समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 15 या आकड्यावरती. पोंदरे आला यो कोपरुलीवाला अरे पोंदरे आला यो कोपरुलीवाला तो कशाचा दम नाही रे तो कशाचा दम नाही रे आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. टँक डीजे या स्पर्धेचे लाडके आयोजक करते 12-12 किंग रोशन शेठ पाटील आणि यांच्या स्वप्नातून साकार झालेलं या भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. आमदार चषकाचं दमदार आयोजन ऑन स्क्रीनवरती तुम्ही पाहता. खरं तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला मालकावीर बाईक पुरस्कृत केले ते धनंजय शेठ पाटील यांना तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहता. गोल्डन व्यक्तिमत्व, गोल्डन मॅन आणि ते सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहता. 2 षटकांचा खेळ समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली संघ 15 या आकड्यावरती. थोडासा प्रेशर वाढला. धावेसाठी संघर्ष करतो मॅच मध्ये बॅटिंग करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकोली संघ. येणाऱ्या 12 बॉल मध्ये आता प्रतिप्रहार करावा लागेल. नितीन धर्नेकर या फलंदाजाला जीवनदान दिलं. आता त्याचा फायदा या मॅच मध्ये उचलावा लागेल. षटक क्रमांक 3 पहिलाच बॉल लाईन खराब्या ऑफस्टमच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा की 30 वाईड. अवांतर धावा भरपूर खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना पातन टीमनं आणि संघ जाऊन पोहोचल्या टोटल 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 ट्रम कार्ड गोलंदाज तनिष हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर नितीन बॅटच्या रडार मध्ये बॉल येत नाही. वारंवार डॉट चेंडू आणि खेळलेले डॉट चेंडू आहेत ना मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील. बॅटिंग करत असताना अकोली टीम साठी प्रत्येक बॉलवरती धाव खूप महत्वाची आहे आणि अशा स्थितीमध्ये सध्या डॉट चेंडू येतात. हे कडदन का राहील तर मात्र बॅटिंग करत असताना अकोली टीम साठी फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला हा फटका एक्झिक्यूट केलाय फलंदाज नितीन धर्नेकरच्या बॅटमधून हा पहिला चौकार.
ती जाऊन पोहोचल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ त्याच्यामुळे प्रहार आणि त्याच ईर्षेनं फलंदाजी करत असताना नितीन धर्नेकरच्या बॅटमधून चौकार आलाय. संघ 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. एक विकेट गमावलाय. सध्या 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज स्वप्नील शेळक्यानं आज ओपनर नितीन धर्नेकरी जोडी खेळपट्टीवरती. पुढचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा इथे पुन्हा एकदा वाईट. अवांतर धाबा भरपूर खर्च केल्यात या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना पाथाण टीमनं. संघ 1ने पुढे सरसावल्या. टोटल धाव पुस्तकावरती धाबा पाहिल्या तर 21 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचल्या साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकोर्ली. पुढचा बॉल गोलंदाज तनिष पुन्हा एकदा तयार. प्रहार केलाय. इलिव्हेशन ताकद कमी आहे. क्षेत्ररक्षक आहे. चुकी होणार नाही. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकोर्ली टीमला फलंदाज बाद झालाय. नितीन धर्नेकर बॅक टू द पवेलियन. बाहेर गेलाय. प्रेशर दबाव पूर्णपणे सध्या फलंदाजी करत असताना अकोर्ली संघावरती दबावाच्या मनगडीवरती पाय ठेवून आता संघर्ष करावा लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं ना तर इथूनच तुम्हाला आक्रमण करावं लागेल. मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी अगदी कौतुकास्पद गोलंदाजी सध्या या मॅच मध्ये करतोय पाथाण संघ. पुन्हा एकदा वाईट. अवांतर धाबा भरपूर खर्च केला. टोटल आपण पाहिल्यानंतर या मॅच मध्ये खरं तर टोटल वाईट फेकले 6 वाईट 7 वाईट फेकल्यात. 7 अवांतर धावा या खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना पाथाण टीमला. संघाची टोटल धावा संख्या पाहिली तर संघ 22 या आकड्यावरती. प्रहार करण्याचा प्रयत्न. हा प्रॅकेटचा बॉल परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी. शरीराला अगदी सुगंधित करणारा बॉल डिलिव्हर केलाय गोलंदाज तनिषनं. आणि अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. या षटकाचा विचार केला 4 बॉल मध्ये खर्च केल्या 7 धावा आणि 1 विकेट तनिषच्या अकाउंट मध्ये ऍड झालाय. अगदी लो स्कोर सध्या फलकावरती पाहायला मिळतं. धाब्यासाठी संघर्ष धाब्यासाठी शिरकाव करतोय फलंदाजी करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकोर्ली. पुन्हा एकदा डॉट. वारंवार डॉट चेंडू वारंवार. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो पब्लिकचा बेतात बादशाह जुगार बैलाचे मालक आणि पब्लिक किंग आरसी बैलाचे मालक या ठिकाणी सन्माननीय शैलेश पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन. एकेकालचा दिग्गज गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिले मित्रांनो ते अर्थातच आरसी आणि जुगार बैलाचे मालक सध्या बिंदोर क्षेत्रामध्ये ज्या बैलाने धुमाकूल घातलाय असे आरसी आणि जुगार बैलाचे मालक शैलेश भाई यावं आपलं सहर्ष स्वागत. खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. पहिला संघ जाऊन पोहोचला तो मात्र 23 या आकड्यावरती. पूर्णपणे दबाव टाकला. काय गोलंदाजी केले या मॅच मध्ये पाथाण टीमनं. अगदी तिन्ही गोलंदाजांना 100% योगदान दिलं. जिथे पूर्णपणे दबाव सध्या साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकोर्ली संघावरती निर्माण केला. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. साहिल भोईर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिलाच बॉल वेगवान. यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न. जडमध्ये गोलंदाजी सातत्यानं हा प्रयत्न या मॅच मध्ये पाथाण टीमचा राहिला आणि हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. भरपूर चेंडू डॉट केला त्याच्या कारणास्तव लो स्कोर फलकावरती तुम्ही पाहता. संघ 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. यशस्वी पंबलिंग झाल्या. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. हा 3रा विकेट रनआउटचा शिकार झाला फलंदाज
स्वप्नील शेळके मैदानातून बाहेर. टँक डीजे शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावपुस्तकामध्ये धाबा पाहिला तर संघ 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5व्या क्रमांकासाठी अभिजित गायकवाड हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजानं अगदी सुरळीत गोलंदाजी केली आणि 4 छान धावल्या 4ही गोलंदाजानं बातन टीमसाठी. पुढचा बॉल गोलंदाज तयार. फटका चांगला, ब्लॅक स्क्रीन समोर हा फटका एक्झिक्यूट केला. चेंडू चाललाय, एक टप्पा बाउन्स ऑर्डर ऑफ 4 चौकार. चौकार आला फलंदाज अभिजितच्या बॅटमधून. 4 धाब्यानं संघ पुढे सरकला. टोटल 27 धाबा धावपुस्तकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जरी 2 तरी मोठे फटके आले ना तर एक चांगला नक्कीच टार्गेट सेट करेल बॅटिंग करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकोर्ली. तोच प्रयत्न करत असताना हा फटका अलाउन द कार्पेटने खेळलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या 2. प्रत्येक धाबेसाठी संघर्ष करत्या, प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे आणि ती जोडण्याचा प्रयत्न सध्या या मॅच मध्ये अकोर्ली संघाचा राहिला. 2 धाब्याच्या मदतीनं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकावरती धाबा पहिला संघ 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 5 ऑगस्ट षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी सध्या आपण साहिलची पाहतोय. 4 बॉल मध्ये खर्च केला 5, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा प्रॅकर फुल करण्याचा प्रयत्न, फटका चांगला फाईन रिझम मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला. चेंडू चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. हा दुसरा चौकार फलंदाज अभिजित गायकवाडच्या बॅटमधून. चौकार आला. 4च्या मदतीनं संघ डबल 3 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम बॉल, टार्गेट सेट हा बॉल. या बॉलवरती अपेक्षा धरून बसता सध्या अकोली संघ की एखादा मोठा फटका जो फायटिंग टोटल नक्कीच बनू शकेल. मात्र तो फटका येईल का फलंदाज अभिजित गायकवाडच्या बॅटमधून हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा साहिल भोईर. लाईन पाहावी लागेल. ऑफस्टमच्या भरपूर बॉल बाहेर होता. पंचांनी लगेच दंडित घोषित केले. 30 वाईट. अवंतर धावी जोडली जाईल. अवंतरच्या मदतीनं संघ 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अभिजित गायकवाड हा फलंदाज 5व्या क्रमांकासाठी इन झाला आणि डाबेला सावरण्याचा प्रयत्न केला. अंतिम बॉलवरती प्रार मोहर लावली 6 धाब्यांची. मोठ्या फटक्याची प्रतीक्षा करत होता अखेरकार तो फटकाला फलंदाज अभिजितच्या बॅटमधून. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ झाले समाप्त आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकोली टीमला धाबा जमा केल्या 40 आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष प्रवास ठेवला. पातन टीम समोर प्रवास येणारे 24 बॉल आणि 41 धाब्यांचा लक्ष. क्या बात है, थँक्यू व्हेरी मच. तर टॉस का बॉस आपण करूया. निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर सन्मान्य अनिल शेठ भोईर यांनी पुरस्कृत केलेला विद्यमान ग्रामपंचायत विचुंबे यांनी पुरस्कृत केलेला संघ भैरवनाथ विचुंबे आणि काव्या 11 तिरंगा शिवकर आणि अकुर्लीचे आमचे विजय शेठ धर्नेकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. तर टॉस करण्यासाठी विशाल गाताडे आमचे प्रमुख पाहुणे मेवणे परिवार यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया.
बोथ टीम शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. अगदी फक्त मध्ये एक रस्ता आणि ही दोन्ही गावं विचुंबे आणि शिवकर, जिथे वालाच्या शेंगा आपण फेमस पाहतो, गावठी मके असतील, आणि एक आदर्श गाव दोन्ही विचुंबे आणि शिवकर आपण या ठिकाणी पाहतो. इट इज अ टेल बट हेड. अभिनंदन संदीप. काव्य 11 शिवकर टॉस जिंकला. प्रथमतः कसं वाटलं आल्यानंतर या स्पर्धेमध्ये? इथले आयोजन खूप चांगलं आहे, खेळायला खूप मजा येईल. आणि शेवटच्या क्षणाला मात्र स्पर्धेमध्ये आपलं नाव नोंदणी नव्हती. रोहित यांना कॉल आला मला वाटतं ज्ञानेश्वर यांचा. आणि विचुंबे या आपल्या परिसरातील संघ याच्या अगोदर सीझनला कधी मॅच झाली की पहिल्यांदा एक समोर खेळता? पहिल्यांदाच एक दुसऱ्याच्या समोर खेळतो आम्ही. आणि या स्पर्धेमध्ये अगोदर कधी खेळलात? हो झाले, हारजीत होते. तर निर्णय क्षेत्ररक्षण करू. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील तुम्हाला. शैलेश, टॉस व्हेरी इम्पॉर्टंट. टॉस किती महत्त्वाचा होता या मॅचमध्ये? काय नाही महत्त्वाचं होता, पण आता बॅट्समन आहेत चांगले. कॅप्टन कुल, कसा चालला यंदाचा प्रवास BCC विचुंबे क्रिकेट संघाचा? काय नाही, परफॉर्मन्स चांगलाच आहे. आशिकेश थोडा टचमध्ये नाही, पण थोडासा आता इथे चांगला परफॉर्मन्स करायला आहे. सध्या काय प्लेइंग इलेव्हनमध्ये चेंजेस पाहायला मिळेल की ॲज अ सेम टीम? 2 प्लेयर हे आहेत, अविनाश आणि आशिष इथे गेलेत. शिर्डी आणि आव्या गोव्याला गेला आहे. तो बहुत बड़े 2 प्लेयर इस टीम में मौजूद हैं. शायद थोड़ी सी तकलीफें होती है जब कोई टीम की खिलाड़ी. आयोजनाबद्दल काय सांगाल? नाही, आयोजन चांगलंच आहे, दरवर्षी खेळतो. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. जिथे टॉस जिंकलाय तो काव्य 11 तिरंगा शिवकर, विजयशेठ धर्णेकर यांनी पुरस्कृत केलेला संघ, आणि त्यांना फाईट करतो मैदानावरती तो निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर सन्माननीय अनिल शेठ भोईर साहेब, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी पुरस्कृत केलेला विचुंबे क्रिकेट संघ. तर शैलेश शेठ यावा, ज्या बैलाने बिंदोड क्षेत्रामध्ये धुमाकूल घातलाय तो पब्लिकचा बादशाह, जुगार बैलाचे मालक आणि पब्लिकचा भिताड आरसी बैलाचे मालक शैलेश शेठ पाटील यांचा इथे शुभ सन्मान. आणि बाबा बिल्डर्स सह खजिनदार म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिली मित्रांनो, असे दमदार नेतृत्व, एकच वादा आमचा शैलेश दादा आणि त्यांचा सन्मान. बघा सध्या त्यांचा बांडाबैल एकेकालचा मित्रांनो आपल्याला माहिती असेल, जनार्दन शेठ पाटील यांचा बांडाबैल, हे रंगाला रंग आणि शिंगाला शिंग, एक शिंगी बिंजोरचा बादशाह म्हणून त्याची ओळख आम्ही पाहिली. आणि सध्या त्याचा आधारस्तंभ आपण पाहू शकाल, आमचे जुगार आणि आरसी बैलाचे मालक शैलेश शेठ यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद. तर चला जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉम्बॉक्स. मनोहर पाटील वाजे, शांतता संघटनेचे व्यक्तिमत्व. तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन. मनोज, सध्या आपण 2 विक्रमी बैल त्यांच्याकडे पाहतो, जी विक्रमी खरेदी आपण पाहिलीत. आणि अवघ्या 4 ते 5 दिवसामध्ये अजून एक नवी नंदी त्यांच्या दावणीला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्या बैलाचं नाव आहे बलमा कोपरुली एक्सप्रेस. तुम्हाला बलमा बैलाची देखील विक्रमी खरेदी पाहायला मिळेल. स्वागत आहे आपलं. बहुत बहुत शुक्रिया प्रवीण. जीतने के लिए 24 गेंदों में 41 रनों का टारगेट है. सुपर 12 में पहुंचने के लिए रेस अब शुरू हो चुकी है. एक तरफ गांव देवी अकुरली, दूसरी तरफ नव तरुण भातन बी टीम मैदान के अंदर लड़ रही है, झगड़ रही है. पहली गेंद डॉट थी, दूसरी गेंद खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा. जिस खिलाड़ी ने पिछले मुकाबले में तहलका मचाया था, सतीश तावरे, ऑन टू दी डक, बैक टू दी पवेलियन. पहला बड़ा सदमा. फलंदाजाला बाद दिलं जाईल ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. लगेचच बॅट्समन बी रेडी पाहिजे, या सर्व सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल ज्यांच्या वतीनं
आम्हाला या स्पर्धेसाठी 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफ्या दरवर्षीप्रमाणे पुरस्कृत केल्या जातात. ते गावदेवी कन्स्ट्रक्शनचे ओनर तथा भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका युवा मोर्चा ग्रामीण आणि बूथ अध्यक्ष वाकडी भारतीय जनता पार्टी धनंजय शेठ पाटील वाकडी यांचे या ठिकाणी आगमन. यावं आपलं सहर्ष स्वागत. 41 रनों का टारगेट है मैदान में. पहली गेंद डॉट, दूसरी पर सफलता. सतीश तावरे मैदान के बाहर लौटे. अब मैदान के अंदर 2 बल्लेबाज हैं. धनंजय शेठ पाटील यांचा 80-85 गावदेवी वाकडी संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय झालाय, परंतु संतोष शेठ यांचा साई रक्षा ट्रान्सपोर्ट आकुर्ली संघ मात्र 1 पाऊल थोडासा मागे आहे. परंतु पाहूया, जर जिंकला तर थेट सुपर 12 मध्ये. क्या बात है, मजा आएगा मुकाबले में. 41 रनों का टारगेट है. कौन जीतेगा बाजी, भातान या फिर आकुर्ली? गेंदबाज तैयार, आकाश पिंगले. बल्ले का किनारा, खिलाड़ी मौजूद. गुस्सा दिखाया, खुन्नस क्रिकेट है. बैक टू बैक, ये दूसरी सफलता है. पहली गेंद डॉट, दूसरी पर सफलता, तीसरी पर सफलता. आकाश पिंगले, क्या बात है, जबरदस्त गेंदबाजी का नजारा. स्वप्निल शायद वहां पर जरूर मौजूद थे. गुस्सा जाहिर है दोस्तों, मुकाबला हर हाल में जीतना चाहते हैं और उसी तरीके की कोशिश भी की जा रही है. 41 रनों का टारगेट है सामने. लगभग 10.25 की औसत बरकरार रखनी है मैदान के अंदर. क्या इस मुकाबले में मजा आएगा? क्या अंतिम क्षणों में हम पहुंच जाएंगे? सस्पेंस थ्रिलर मुकाबला हम देखना चाहते हैं. दिल धड़काने वाली लड़ाइयां हम देखना चाहते हैं और वो वही कोशिश करते हुए गेंदबाजी में गेंदबाज आकाश पिंगले भातान के सामने. अब साझेदारी की सख्त जरूरत है. यहां पर मेहनत करनी पड़ेगी क्योंकि सक्सेस की सबसे खास बात होती है कि वो मेहनत करने वालों पर फिदा होती है. छोटी गेंद थी लेकिन ऑब्स्टिक के काफी ज्यादा बाहर. द्वारकानाथ चोरगेसर बेलवली, इनका इशारा आता हुआ कि यह गेंद खराब है. अतिरिक्त रन से खाता खुलता हुआ भातान क्रिकेट टीम का 1 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. गेंदबाज तैयार है ओवर द विकेट से. अच्छा स्ट्रोक, पीछे खिलाड़ी मौजूद. अविनाश आएंगे पीछे. 1 रन का इजाफा है. विजय शेठ धरनेकर, इनके ओर से यदि आकुर्ली टीम जीतती है मुकाबला तो लगभग 5000 रुपए का बम्पर प्राइज है. लेकिन क्या वो प्राइज जीतेगी आकुर्ली क्रिकेट टीम? क्या सुपर 12 में पहुंचेगी? अच्छा मुकाबला है, अच्छी लड़ाई है. 7:20 हो चुके हैं. तीसरा मुकाबला हम देख पा रहे हैं ओवर द विकेट से. टाइमर भी ऑन है. क्या कमाल का स्ट्रोक, इनसाइड आउट खेला. खिलाड़ी मौजूद है. थोड़ा सा वहां पर आउटफील्ड हम स्लो देखते हुए. तब तक सिर्फ 2 रन का इजाफा होता हुआ. 2 रनों के मदद से पारी आगे पहुंचती हुई. 2 विकेट के नुकसान के ऊपर रन बने हैं टोटल 4 रन. अच्छा मुकाबला है, अच्छी गेंदबाजी. आकाश पिंगले मैदान के अंदर हम जरूर देख सकते हैं. 5 गेंदें पूरी हो चुकी है मैदान में. 41 रनों का टारगेट है ओवर द विकेट से. यह गेंद अंतिम गेंद. बड़े स्ट्रोक की तलाश थी. गेंद हवा में है, खिलाड़ी मौजूद. सीमा रेखा के नजदीक गेंद को रोका जाएगा. 2 रन मिल जाएंगे. जिस तरीके से चर्चा हो रही है कि गेंदें ठीक से चेक नहीं हुई, क्योंकि जो 2 स्ट्रोक हमने देखे हैं, बड़े स्ट्रोक अटेम्प्ट तो किए. एक समय में ऐसा लग रहा है जब बल्ले से गेंद टकरा रही है कि सीमा रेखा पार जाएगी, लेकिन 2 गेंदें हमने देखी पिछली जिस पर सिर्फ 2-2 रन आए हैं. पहले ओवर की समाप्ति, पहले ओवर में रन आए हैं 6. चलिए अकुली टीम की कप्तान तुरंत फील्ड की रचना कीजिए, क्योंकि यहां पर समय का पालन आपको भी करना है. तो आपसे गुजारिश करेंगे कि तुरंत फील्ड की रचना कीजिए. तो बिल्कुल यहां पर टाइमर ऑन है. 4 मिनट 19 सेकंड में यहां पर अपने 1 ओवर पूरा किया था. बबली हमारे प्रफुल्ल पाटिल हमारे स्कोरर है. टाइमर ऑन है, आपके लिए हिदायत है. 15 मिनट का समय है 3 ओवर के लिए. अमोल भगत, उनकी भी निगाह बनी हुई है. पूरी तरीके से टाइमर ऑन है. मोबाइल में चार्जिंग केवल 3% है, लेकिन फिर भी टाइमर ऑन करके रखा है. क्या बात है, टूर्नामेंट के लिए अपना भी 100% योगदान देना चाहते. 6 रन बने हैं 2 विकेट के नुकसान के ऊपर. आने वाली गेंदें बचेगी 18 गेंदें और जीतने के लिए 35 रनों की अभी भी है जरूरत. अच्छा मुकाबला है. आकुर्ली टीम और उनके खिलाफ खेलने वाली
9 तरुण भातान टीम जिन्होंने पिछले मुकाबले में लगभग 89 चेस किए थे, 29 गेंदों में एक गेंद रहते हुए मुकाबला उन्होंने जीता था। और पिछले मुकाबले में एक तरफे लड़ाई हुई थी, नेरेपाड़ा के खिलाफ गावदेवी आकुर्ली क्रिकेट टीम ने मुकाबला अपने नाम किया था। 18 गेंदे 35 रन नितिन दरनेकर किए गए। स्लोर 1 गति में मिश्रण था, छकाया यहां पर बल्लेबाज को। 6 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर हम जरूर देख सकते हैं। अच्छा मुकाबला है, अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी और यहां पर 1-2 बड़े हिट मुकाबले में लौट सकती है 9 तरुण भातान टीम, लेकिन क्या ऐसा होने देगी यह भी देखने वाली बात है। बड़े स्ट्रोक खेलने होंगे। 2 खिलाड़ी मैदान में मौजूद है। स्ट्राइकर इनके ऊपर पवन भोईर को देख सकते हैं जिन्होंने 2 गेंदें खेली है, 1 का योगदान है। नितिन दरनेकर इस टीम का सबसे ताकतवर हथियार है, अस्त्र और शस्त्र। यह गेंद तेज करी थी लेकिन ऑफस्टिक के बाहर से गुजरी। अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या जाकर पहुंची है 7 रनों के ऊपर। 1 ओवर 1 गेंद का खेल समाप्त होता हुआ नितिन दरनेकर दूसरा ओवर फेंकने के लिए आए। पावर प्ले की बंदिश है अब हट चुकी है। 5 खिलाड़ी 30 गज के बाहर, क्योंकि मुकाबला 4 ओवर का है। ओवर द विकेट से नितिन दरनेकर। छोटी गेंद थी, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद, स्क्वायर लेग में 1 की रन है। सिंगल डबल से फर्क नहीं पड़ता अकुर्ली क्रिकेट टीम के उम्मीदों को। 1 रन का इजाफा, रन बने है टोटल 8 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। करंट रन रेट 6 का देख सकते हैं, रिक्वायर्ड रन रेट के 8.50 के पार अब पहुंच चुका है। 8 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर बैटिंग कर रही है 9 तरुण भातान क्रिकेट टीम। ओवर द विकेट से ये गेंद, गति में मिश्रण था इस बार, फिर से चकाया बल्लेबाज को। डॉट गेंद की समाप्ति होते भी जितनी डॉट गेंदें आएगी उतना दबाव बढ़ता चला जाएगा। और यहां से हमने देखा, फिर से हम देख सकते हैं मैदान में डॉट गेंद की समाप्ति होती हुई। ओवर द विकेट से गेंदबाजी नितिन दरनेकर, चौथी गेंद ओवर की। एक और स्लोअर 1, गति में मिश्रण, पूरी तरीके से छक्का कर रखा है इस बल्लेबाज को। हाथ खोलने का कोई मौका नहीं दे रहे, गति में मिश्रण कर रहे हैं बार बार और पूरी तरीके से इस बल्लेबाज को खामोश रखा है। रन बने हैं टोटल 8 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। 10 गेंदें गुजर चुके हैं, दूसरा सत्र हम देख पा रहे। जीतने के लिए 41 का टारगेट था, अभी भी जीतने के लिए 33 की दूरी पार करनी है। गेंद हवा में है, मौका बनेगा, कॉट एंड बोल्ड। एक और सफलता 8 रनों के ऊपर, तीसरी सफलता गावदेवी आकुर्ली के नाम। क्या बात है, दिल से दिल जब मिलता है तो मजा आता है। लेकिन दिल तोड़ने वालों की कमी नहीं है दोस्तों दुनिया में। दिल टूटते हैं लेकिन जोड़ने वाले हमें बहुत पसंद है। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। रन बने हैं टोटल 8 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। अंतिम गेंद का खेल है बाकी, दूसरा ओवर प्रगति पर है। नितिन दरनेकर जिन्होंने 5 गेंदें फेंकी है, 2 रन सिर्फ खर्च करे हैं और 1 सफलता उनके नाम के ऊपर। नया बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होता हुआ संदेश भोईर। ओवर द विकेट से नितिन दरनेकर। जीत की बात करेंगे, 33 रनों की अभी भी जरूरत है मुकाबला जीतने के लिए आने वाली। तेरह गेंदों के ऊपर जोरदार अपील हुई थी, अंपायर की उंगली आसमान की ओर और ये इशारा था कि संदेश भोईर आपकी पारी इस मुकाबले में यहीं पर समाप्त होती हुई। तर फलंदाज बाद आहे, जरा पाणी घेऊन जा जरा खेळाडू कक्षामधून मैदानावरती ड्रिंक्स तोपर्यंत आपण पाहूया आणि ऐकूया आमदार चषक्यामध्ये सानिया डीजे साऊंडचा बेताज बादशाह नितीन यांचं संगीत। हाय तो डॅशिंग पण स्वभाव लई त्याचा साधा, पण
पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा 12 गेंदे जीतने के लिए 33 रनों की अभी भी है आवश्यकता। अच्छा मुकाबला चलता बा। जिस तरीके से गेंदबाजी हुई है, आकाश पिंगले पहले ओवर में 6 रन आए, दूसरे ओवर नितिन धरनेकर की जिसमें 2 सफलता आई और सिर्फ 2 रन आए। 8 रन बने 4 विकेट के नुकसान के ऊपर। यहां से नवतरुण भातांग क्रिकेट टीम के या देख सकते हैं बल्लेबाजी जिस तरीके से सतीश तावरे पारी की शुरुआत नहीं कर पाए। मंदार आए थे जिन्होंने 4 रन बनाए थे, मनोहर आए थे जिन्होंने 4 रन बनाए थे, अलंकार भोईर खाता भी नहीं खोल पाए। अब पवन भोईर और साहिल के ऊपर है जिम्मेदारी। 3 बल्लेबाज ऐसे आउट हुए जिन्होंने खाता भी नहीं खोला, लेकिन मुकाबला क्या 12 गेंदों में 33 रन बन पाएंगे, यह भी देखने वाला सबब बनेगा। दोनों तरफ मुकाबले में खिलाड़ियों की मेहनत जारी है, संघर्ष करते हुए खिलाड़ी, लेकिन इस ओवर ने कम से कम 15 से 20 रन ढूंढती रहेगी। स्क्रीन के ऊपर हम जरूर देख सकते हैं आमदा ट्रॉफी 2026 सबसे बढ़िया गेंदबाज और सबसे बढ़िया बल्लेबाज के लिए सम्मानीय रविंद्र तुकाराम नाइक, कामगार नेते उपाध्यक्ष वंदे मातरम संगठना, इनकी ओर से मेरे वो ट्रॉफीज जिनके ओर से पुरस्कृत हुए उनका भी तहे दिल से स्वागत है। आइए एक बार इवेंट जिनके माध्यम से स्क्रीन के ऊपर हम देख सकते हैं हमारे सभी, तो बिल्कुल हमारे आयोजक लाडले आयोजक रोहित पाटिल, इनके ससुर जी, इनके माध्यम से हमें वो ट्रॉफीज पुरस्कृत हुए, उनका भी तहे दिल से स्वागत है। तो जीतने के लिए आने वाली गेंदें 12 है और जीतने के लिए 33 की आवश्यकता। गेंदबाज आएगा गेंदबाजी में चेतन गायकवाड़। दो रन का यहां से इजाफा होता हुआ 2 रनों की मदद से पारी आगे पहुंच जाएगी। रन बने हैं टोटल 10 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर। 11 गेंदे और जीतने के लिए 31 रनों की अभी भी जरूरत है। बड़े स्ट्रोक की तलाश है, बड़े स्ट्रोक लगाने होंगे मुकाबला जीतने के लिए। अभी नहीं तो कभी नहीं, इस पार या उस पार का मुकाबला बन चुका है। जैसे कहते हैं ना, उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती। अगर जिद हो जीतने की तो हार भी हरा नहीं सकती, और वो जिद नजर आती हुई गेंदबाजों में आकुर्ली क्रिकेट टीम के शानदार प्रदर्शन चलता है गेंदबाजी में। जबरदस्त मुकाबला। जीतने के लिए आने वाली 10 गेंदे और 31 रनों की अभी भी है आवश्यकता। ओवर द विकेट से गेंदबाज चेतन गायकवाड़। ऊंचाई ज्यादा है, क्या दूरी मिलेगी, खिलाड़ी मौजूद है, मौका बनेगा। नितिन शायद वहां पर मौजूद थे, कोई गलती नहीं होगी, एक और सफलता मिल जाएगी। हाथी सेना पवेलियन में वापिस है। 9 गेंदे और जीतने के लिए 31 की है जरूरत। संगीत यहाँ पर सुनते हुए जिस तरीके से कल बाबूशाह ने कहा था, इसी फिल्म में एक डायलॉग है, ये काली असली बारूद चाहिए, असली बारूद। क्या ये बारूद यहाँ पर देखने को मिलेगा इस मैदान के अंदर भातान की ओर से? लेकिन क्या दमदार गेंदबाजी का प्रदर्शन। आता विगर संघ देखील विचार करत असेल, आम्हाला 90 धावा यांनी ठोकल्या आणि त्या संघाविरुद्ध 40 धावा करत असताना आता हा सामना एक रोमांचक मोडवरती तुम्हाला पाहायला मिळेल। संघाचे पुरस्कर्ते साई रक्षा ट्रान्सपोर्ट संतोष शेठ देखील स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत। क्या कमाल का मुकाबला है, जबरदस्त गेंदबाजी का नजारा। 10 रन 5 विकेट के नुकसान के ऊपर 9 गेंदे और जीतने के लिए 31 रनों की है आवश्यकता। ओवर द विकेट से ये गेंद, राउंड द विकेट से गेंद थी, खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा। पूरी तरीके से मुकाबला गावदेवी आकुर्ली के पक्ष में है। एक और सफलता।
तक अकुरली गेंदबाजी का सवाल है। उन्होंने सब लेफ्ट आर्म स्पिन गेंदबाजी की, एक भी तेज गेंद नहीं डाली, जिसकी वजह से उनके परेशान हुई, क्योंकि विगर टीम के सभी तेज गेंदबाजों ने लेन टू लेन गेंदबाजी जरूर डाली, लेकिन रफ्तार वहां पर उन्हें थोड़ी सी महंगी गिरी। लेकिन यहां पर दिमाग का इस्तेमाल करते हुए सभी टर्नर गेंदबाजों ने, स्पिनर गेंदबाजों ने यहां पर प्रभावित किया। अब तक बिल्कुल प्लानिंग की जरूरत होती है क्रिकेट में, और चालाकी भरी है गेंदबाज से, जैसे आपने प्रवीण जिक्र किया। यहां पर भी चेतन गायकवाड़ बिल्कुल गति नहीं दे रहे, और यहां पर बल्लेबाजों को मेहनत करने के लिए भगवान गायकवाड़ साहब इनके सुपुत्र बिल्कुल गेंदबाजी के मार्ग पर आप देख सकते हैं दोस्तों, क्या बढ़िया बॉलिंग करते हुए अपनी टीम के लिए। 7 गेंदे 31 की जरूरत थी, खिलाड़ी मौजूद आनंद, विकेट कीपिंग में कोई गलती नहीं होगी। अब आने वाली गेंदे बचेगी 6 और जीतने के लिए 31 की है जरूरत। शायद मनोज ये मेडन ओवर होने के लिए थोड़ा सा रुका, वरना ये जरूर मेडन ओवर हो सकता था। एक बार बॉलिंग पसंद आई हो तो जोरदार तालियां संतोष शेठ इस टीम के पुरस्कार थे। मैच का आनंद ले रहे कुछ ही क्षणों में उनका भी यहां पर आगमन होगा, और क्या बढ़िया, कल ज्यादा डोज दिया लगता है इस टीम को, क्योंकि लगातार 10 हार के बाद क्या बढ़िया उनका यह कमबॅक नजर आता हुआ। बघा रस्त्यावरती ज्यांनी ज्यांनी वाहने पार्क केलेत, रिक्षा आहे बघा, त्यांना विनंती असेल आपण कृपया एक तर स्टेजच्या मागे तरी आणा, किंवा समोरून आईस्क्रीमचा फालुदा, आईस्क्रीमचा स्टॉल तिथून आतमध्ये टाका, तिथे भरपूर जागा आहे पार्किंगसाठी। जर हायवा किंवा पाण्याचा टँकर आणि 2 बाईक देखील आहेत बघा त्या ठिकाणी, जर टच झाली हायवा, जेसीबी किंवा पाण्याचा टँकर, तर मात्र खूप खर्च येईल तुम्हाला, आणि तो स्वखर्चातून करायचा आहे, त्याच्यामुळे ती आपत्ती येऊ नये। आपण एक तर स्टेजच्या मागे तरी लावा, किंवा समोर आतमध्ये तरी गाड्या जाऊ द्या। आपली चकडे आपल्या जबाबदारीवर आखला, आत्ताच आम्ही सांगतो। 6 गेंदे और जीतने के लिए 31 रनों की है जरूरत। मुकाबला थोड़ा सा दूर है नव तरुण भातन टीम से। अकुल टीम का गेंदबाज तैयार, अलंकार, एक और सफलता है, एक और सफलता अकुरली के नाम। मुकाबला पूरी तरीके से कब्जे में है गांवदेवी अकुर्ली क्रिकेट टीम की। 5 गेंदे और जीतने के लिए 31 रनों की अभी भी है जरूरत। पूरी तरीके से मुकाबला एक तरफा दिखने को मिला। 10 रन 8 विकेट के नुकसान के ऊपर नंबर 10 10वें नंबर का खिलाड़ी मैदान के अंदर। खराब प्रदर्शन, ये वही टीम है जिन्होंने पहले मुकाबले में लगभग 89 चेस किए थे 29 गेंदों में। ये क्रिकेट है दोस्तों, हर दिन दसरा दिवाली नहीं होती, एक रात अमावस की भी आती है। क्या ये वही रात है नवतरुण भातन टीम के लिए दूसरे मुकाबले में? क्योंकि अब आने वाली 5 गेंदे 5 छक्कों से भी मुकाबला दूर है। 31 रनों की है जरूरत। अगली गेंद डॉट गेंद की समाप्ति होती हुई अब सिर्फ औपचारिकता बची है। क्या कमाल की गेंदबाजी, जितनी तारीफ करें इन गेंदबाजों की कम है। आकाश पिंगले 6 रन 2 सफलता, नितिन दर्नेकर 2 रन 2 सफलता, चेतन गायकवाड़ 2 रन 3 सफलता। छोटी गेंद 30 बार, खिलाड़ी मौजूद है, आगे जाए पीछे जाए, गेंद सीमा पार चौका। उत्कृष्ट यष्टीरक्षक तथा ताकदवर फलंदाज ॲडव्होकेट सूरज म्हात्रे साहेब धाकटाखांदा यांना विनंती असेल आपण यावं। या स्पर्धेचे आमचे सहआयोजक धनंजय शेठ पाटील वाकडी आपल्याला इथे आमंत्रित करत आहेत आणि या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक सन्माननीय रोशन शेठ यांच्या वतीनं आपल्याला इथे आमंत्रित केलं जात आहे, यावं। केवल औपचारिकता बची है मुकाबले में बिल्कुल भी मजा नहीं है। आने वाली 2 गेंदों का खेल बाकी है। तर या ठिकाणी आपण पाहू शकाल, स्क्रीनवरती आपण पाहतो सुप्रसिद्ध उद्योजिका अर्थात चिपले ग्रुप ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच आपण या ठिकाणी पाहू शकाल 10 सरकार मीनाक्षीताई राजेंद्र शेठ फडके यांचं या ठिकाणी काही क्षणात या ठिकाणी आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय। तर त्यांचंही आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया। तर ही मॅच जशी संपेल तर टॉस विनिंग कॅप्टनला विनंती असेल आपण लगेचच आपला निर्णय घेऊन मैदानात उतरायचं आहे। येस मनोज।
एक गेंद का खेल है बाकी, 19 रन बने 8 विकेट के नुकसान के ऊपर। पूरी तरीके से एक तरफा मुकाबला, और एक तरफे मुकाबले में गांवदेवी अकुर्ली क्रिकेट टीम पूरी तरीके से भारी है नव तरुण भातान के ऊपर। अंतिम गेंद इस मुकाबले की, लास्ट बॉल ऑफ द मैच, और यहां से मुकाबला जीता गांवदेवी अकुर्ली, सुपर 12 में दाखल। कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, चिपले ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच तथा 10 सरकार म्हणून सातत्याने आपण ज्यांचं दमदार योगदान पाहिलं, त्या सुप्रसिद्ध गोल्डन क्वीन सन्माननीय मीनाक्षीताई राजेंद्र शेठ फडके यांचं या ठिकाणी शुभागमन, आणि त्यांच्या समवेत वेद राजेंद्र शेठ फडके उर्फ भाऊ शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। आमदार चषक 2026 मध्ये या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक 12 किंग रोशन शेठ पाटील, रोहित शेठ पाटील, राकेश शेठ पाटील यांच्या वतीनं आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। यावं आमदार चषक 2025 मध्ये मीनाक्षीताई राजेंद्र शेठ फडके उपसरपंच चिपले ग्रुप ग्रामपंचायत आणि त्यांच्या समेत वेद फडके यांनाही आपण या ठिकाणी पाहतो। आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। 10 नंबरचं सरकार पंढरी फडके किंग मेकर पंढरी फडके किंग मेकर। भरपूर प्रतीक्षेनंतर थेट सुपर 12 मध्ये हा संघ दाखल झालाय, आणि या संघाचा आम्ही 12 किंग स्पर्धेचे आयोजक रोशन शेठ यांच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। आणि मेवणे परिवार भातान क्रिकेट संघ आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा असतील। तर सामन्याचा सामना